SMS पाहिला? हो बघितला. थँक गॉड. अगं डेस्परेटली फोन करत होतो मी आणि विक्रांत तुला. कळलं मला. मिस कॉल्स बघितले मी. टेन्शन इतकंच होतं की तू चुकून जरी एप्रिलपेक्षा वेगळा काही महिना सांगितलास तर वाट लागेल. उगीच सगळ्यांना शंका येईल आणि मग विक्रांतही तुला त्यातून वाचवू शकणार नाही. हॅलो ताई, अगं आहेस ना? आर यू देअर? हो आहे. काय झालं? कुठे काय? काहीच नाही. तू चुकून वेगळं काही सांगितलं नाहीयेस ना? मानसी नाही म्हटलंय ना. ठेवते मी फोन. गीता, काय झालं? काय करतेस? सॉरी, जाग आली का तुला? सॉरी. कसला मुहूर्त शोधतेस? मुहूर्त नाही शोधत आहे, महिने मोजते. महिने? गीता बरी आहेस ना तू? झोप ना आता. झोप येत नाही म्हणूनच तर रे. तू हल्ली मध्येच अशी विचित्र वागतेस, असं नाही वाटत तुला? घरात जर का विचित्र गोष्टी घडत असतील तर त्याला मी तरी काय करणार आहे? काय विचित्र घडलं? तू मला सांग, एकाच व्यक्तीच्या डिलिव्हरीचे 2 वेगवेगळे महिने कसे असू शकतात? काय काय म्हणायचंय तुला? मला नीट सांग. उगाच ना रात्रीच्या वेळेस डोक्याला त्रास नको. मोनिकाने मला तिच्या डिलिव्हरीचा महिना जानेवारी असं सांगितलं. ओके. निर्मला ताईंनी आईंना मोनिकाच्या डिलिव्हरीचा महिना एप्रिल सांगितलं. आता बोल. आता काय सरळ सरळ काहीतरी चूक आहे. मग त्यात एवढं रात्री उठून संशोधन करण्यासारखं काय? नाही, तू असंच म्हणणार आहे, पण मला संशय आलेला आहे. नक्की कोणाची चूक आहे? तुझी. माझी? हो. कशी काय? तू चुकीचं ऐकलंयस गीता. हे बघ, मी काहीही चुकीचं ऐकलेलं नाही. मोनिकाने मला जानेवारीत सांगितलं होतं. मला तेव्हाही संशय आला होता, पण काही बोलले नाही. बरं ठीक आहे, उद्या सकाळी विचार तिला, कन्फर्म कर. पण प्लीज आता झोप. माझी झोप उडाली. माझी झोप उडाली. मला येतेय. काय काय? ए, कोणाला शोधतेस? गीता काकी कुठे आहेत माहितीये तुम्हाला? तर मला काय माहिती, मला काय दुसरे उद्योग नाही आहेत. काय काय पाहिजे? बाबा, गीता काकी कुठे आहेत? किचन मध्ये नाहीये. अरे हो, ऍक्च्युली सो सॉरी. बघते मी, आलेच. अरे असं बोलतोस? अरे विजय, काय काम असेल हिचं गीताकडे? तू तुझ्या आईन उमेदीत डिटेक्टिव्ह का नाही झाला सर? खूप पैसा आणि नाव कमवलं असतंस. प्रत्येकावर संशय घेतलाच पाहिजे का? ते मी गीता काकी आहेत का बघत होते. अगं पण मी आहे ना. थांब थोडा वेळ. नाही म्हणजे काल आपलं बोलणंच झालं नाही. तू दमली होतीस ना? हो. नाही, आई म्हणत होत्या एप्रिल महिना दिलाय डिलिव्हरीसाठी. हो ना? हो. मलाही अंदाज होताच, पण एक शंका होती ग. कसली शंका? अगं शंका म्हणजे सगळं व्यवस्थित होईल की नाही. आता तुला माहितीये ना, मला ना सारखं कसलं ना कसलं तरी टेन्शन येतं. काळजी वाटत राहते ग. म्हणून मी तुला आल्या आल्या मुद्दाम विचारलं नाही. पण
भीती वाटत राहते ग. आई, गीता काकी कुठे आहेत माहितीये तुम्हाला? अगं ती ना, मला वाटतं आईंच्या खोलीत आहे. आईंशी काहीतरी महत्वाचं बोलायचं असं म्हणत होती. गॉड. हं? नाही, काही नाही. मी गीता काकींना बघून येते. हो हो. अलका वहिनींना दाखवल्या का? अगं अलकाला बोलावलीये, ती येईल नंतर. पण तू निसंकोचपणे सांग मला. नाही, मी सांगतेच, पण गीता काकी, केव्हापासून शोधते मी तुम्हाला. बरं झालं तू आलीस. गीताला संकोच वाटतोय. जरा तो फोन दे. हा बोल निर्मले. गीता काकी, नको तू काही आणू नको, सगळं आहे. मी तुम्हाला काल जे बोलले होते ना. काय ग? ठेवते मी. चल. नंतर सांगते. काय ग? काहीच नाही. बरं झालं मोनिका तू आलीस ते. नाही म्हणजे आता डिलिव्हरीसाठी एप्रिल महिना ठरलेला आहे. तर आपण सगळे मिळून विचार करूया की डोहाळ जेवण कधी करायचं, कसं करायचं, जास्तीत जास्त चांगलं कसं होईल, याचा सगळे बसून विचार करूया. हो आई. पण मोनिका, आपण आईंना बोलवूया का? अगं बोलूया ना. मुद्दा हा आहे की डोहाळ जेवण चांगलं झालं पाहिजे. तू मला सांग, आपली मंगळागौर कशी दणक्यात झाली होती की नाही? तसं. अहो आई, पण माई, निर्मला आणि निरंजन आलेत ग. चला चला आले. चल. अरे देवा देवा देवा. चल ग बाई, ये. एप्रिल का जानेवारी? नाही असू दे ना. काय निरंजन, तू आहेस कुठे? गायबच झालास. 4 दिवस गणपतीच्या आधी सिंगापूरला गेलो होतो. एक क्विक ट्रिप. बरं यार, तुम्ही मारा परदेशी ट्रिपा नुसत्या. त्यावेळी सिंगापूरवरून तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आलोय. अरे मग हे सगळी पॅकेट आमच्यासाठी आहेत की काय? अरे माझ्यासाठी काही आणलंयस का नाही? हा, आलात का निरंजन? हो आई. वा वा. नमस्कार. हो हो. केला. मोनिका, अगं गेल्या गेल्या तुम्हा दोघांसाठी वेगवेगळी गिफ्ट घेतली होती. पण आनंदाची बातमी कळाली. म्हटलं आता वेगवेगळी गिफ्ट कशासाठी? एप्रिल मध्ये येणार आहे ना नवा पाहुणा. विक्रांत. हो. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. पण पहिल्यांदा आईंना देतो. अरे बाबा. तुझ्यासाठी पण ते फोन हे घ्या. अरे काय ग? काय झालं?
अचानक मला वर बोलवलंस, काही सिरियस नाही ना? ॲक्च्युली गीता काकी जरा गडबड झाली आहे ना. कसली? अगं तू मला काल डिलिव्हरी बद्दल विचारलंस ना, आणि मी जानेवारी बोलून गेले. हो, मी पण तोच विचार करत होते. अगं ॲक्च्युली मी माझ्या आजीशी फोनवर बोलत होते आणि ती सारखी म्हणत होती की डोहाळ जेवण जानेवारीत करायचंय, डोहाळ जेवण जानेवारीत करायचंय. आणि माझ्या डोक्यात सारखं तेच सुरू होतं, म्हणून चुकून जानेवारी बोलून गेले मी. आय मीन आय नो इट इज व्हेरी स्टुपिड ऑफ मी टू डू दॅट, बट सॉरी. ओके, तसं झालं का? नाही, मी म्हटलं कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नको ना, म्हणून सकाळपासून मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण चान्सच मिळत नाहीये. काही गोंधळ नको ना व्हायला, म्हणून क्लॅरिफाय केलं मी. आणि काहीच ओके, कळलं मला. गीता काकी, तू डोहाळ जेवणाबद्दल बोलत होतीस का ग आजीसारखं? नाही, म्हणूनच मी कदाचित जानेवारी बोलून गेले. मोनिका, इट इज रिअली ओके. आपण खाली जाऊया का? सगळे वाट बघतच. चल. गीता काकी ऐक ना, तुला आता काही शंका नाही आहे? म्हणजे डिलिव्हरी आहे एप्रिलमध्ये आणि डोहाळ जेवण आहे जानेवारीमध्ये. मोनिका, कळलंय मला, कळलंय. काय झालं? तुम्ही दोघे अचानक इथे का आलात? काही नाही, ते मी गीता काकींना सांगत होते की मी किती हाका मारतोय खालून. हा, चला लवकर. हो, मी आलो. ते मी आलेच. खाली सगळे थांबलेत ना. सांगा, मी कसा दिसतोय? कॉलेजमधला एखादा तरणा वाण. काहीतरी काय बोलताय? काय खोटं नाही बोलत आहे मी. विचार पडे म्हणा. काय ग? प्लीज. चांगला दिसतो. नानू मामा, दुपारी बाहेर पडलात ना की तो गॉगल वापरा. हा, उपयोगी पडेल. आता मुख्य जोडीला गिफ्ट. हा खरं तर तुमच्या दोघांच्या रोमॅन्टिक आठवणी जपून ठेवाव्यात म्हणून घेतला. सिंगापूरला गेल्या गेल्या मग नंतर कळलं की आता बाळ येणार आहे. आता हा तुम्ही त्याच्या फोटोसाठी वापरा. थँक्यू काका, थँक्यू व्हेरी मच. दॅट्स रिअली स्वीट ऑफ यू. त्याचे अगदी पोटात असल्यापासूनचे फोटो काढून ठेवा. छान अल्बम होईल. निर्मला, बाळाचे प्रत्येक महिन्याचे फोटो यामध्ये सेव्ह करून ठेवता येतील नाही का? हो. डिजिटल अल्बम. खूप छान आयडिया आहे ही. हो की नाही विक्रांत? हो, खूप छान आहे. वा निरंजन, वा. फार सुंदर गिफ्ट दिलंस तू, आणि अगदी विचार करून. काय गंमत आहे ना त्या कॅमेऱ्याची. आपल्याला हवा तो क्षण त्याच्यामध्ये पकडून ठेवता येतो, आणि मग भविष्यात कधी वाटलं की आपल्याला पाहता येतो आपला भूतकाळ. ए मोनिका, बाळाचे सगळे फोटो याच्यामध्ये काढायचे आणि त्याला नंतर दाखवायचं मोठा झाल्यानंतर. हो बाबा, नक्की. आणि बाळ न वेगवेगळ्या महिन्याला वेगवेगळं दिसतं. म्हणजे सुरुवातीला असं वाटतं बाळ अगदी आईसारखं आहे नाही, आणि नंतर 1-2 महिन्यांनी वाटतं हा की नाही अगदी बाबांवर गेलाय. अरे कोणाला थोडा वेळ असेल तर या नाण्याचे फोटो काढा रे. बघा रे, नुसता तो गॉगल घेऊन
गोंजारत बसलाय, चेहऱ्यावर काय काय चाललंय त्याच. काढा काढा फोटो काढा. आता मोस्ट रोमॅन्टिक जोडी मोहन आणि गीता, त्यांचं गिफ्ट देतो. अगो बाई, हे दोघं गेले कुठे? तू जरा वेडी आहेस का थोडी? तुला कळत कसं नाहीये की गडबड आहे, गडबड. दाल में कुछ काला है. कसली गडबड? काय काला, काय दाल, काय म्हणतेस तू? अरे काल रात्री नाही का मी कॅलेंडर घेऊन बसले होते, महिने मोजत होते. कारण माझ्या मनात शंका होती की काहीतरी चुकतंय, आणि त्याचं उत्तर मला आत्ता मिळालं. काय उत्तर आहे? हे की मोनिकाची डिलिव्हरी एप्रिलमध्ये आहे, आणि ही गोष्ट ती मला आत्ता हसून सांगत होती, अगदी अंडरलाईन करून. अरे मग डिलिव्हरी एप्रिलमध्ये असेल तर ती तेच सांगते ना तुला. हो रे, ते माहितीये मला, पण तसं जर का असतं तर तिने मला आधीच सांगितलं असतं ना की डिलिव्हरी एप्रिलमध्ये आहे. पण तिने मला तसं नाही सांगितलं. ती मला म्हणाली की डिलिव्हरीची डेट जानेवारीमध्ये आहे. हे बघ गीता, तुझ्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली असेल. आता कन्फर्म झालं ना सगळं? नाही, पण तरी ना ती मला आता खूप एक्सप्लेनेशन्स देत होती, त्यामुळे ना मला शंका येते. अरे यार, तुम्ही बायका इतक्या शंकेखोर असताना. गीता बास ना आता. गीता, हे काय? तुम्ही दोघे आतमध्ये काय करताय? बाहेर गिफ्ट तुमची वाट पाहते. हो नाही ताई, मला आधी सांग की मोनिकाची डिलिव्हरी कधी आहे? एप्रिल. एप्रिल? गीता, एप्रिल झालं ना कन्फर्म? सारखं आपलं जानेवारी जानेवारी चालू आहे तुझं. म्हणजे अरे काय झालंय, हिला असं वाटतंय की मोनिकाने हिला सांगितलं डिलिव्हरी जानेवारीमध्ये, आणि मी हिला म्हणतो की तू चुकीचं ऐकलंस, डिलिव्हरी एप्रिलमध्येच आहे. गीता, उगाच कशाला काहीतरी विचार करत बसतेस? चला, गिफ्ट हवंय ना? हो चला, सोडतो मी काय त्याला. चला. विक्रांत, निरंजन काकांनी हे गिफ्ट दिलंय. कसलं क्यूट रॅप केलंय ना. खरंच रे, निरंजन काका फार वेगळे आहेत, आत्यांपेक्षा तरी नक्कीच. किती साधे आहेत ना ते. म्हणजे काय? म्हणजे आता बघ ना, निरंजन काकांची आणि माझी अशी खूप ओळख नाहीये. इतके दिवस फॉरेनला राहून आले ते, तरी आपुलकीने त्यांनी माझ्यासाठी गिफ्ट आणलं, कोणालाही न सांगता, कोणालाही न विचारता. Isn't that a very cute gesture? बरोबर आहे, कारण त्यांना तुझ्यासारखं सगळं जाहीर सांगायची सवय नाहीये ना, त्यांना आणि आत्याला सुद्धा. कारण आत्याने सुद्धा खूप साऱ्या गोष्टी काहीही न बोलता मनात ठेवलेल्या आहेत, नाही का? आता काय झालं विक्रांत? बोलताना हा सूर का लावतोयस तू? मोनिका, तुला कधी काही कळतच नाही का? खरं तर तू हॉस्पिटलमध्ये असायला हवं होतं, कारण आम्ही जी मीटिंग करत होतो ती तुझ्यासाठी होती. बरं ते सोड, पण मीटिंग मध्ये काय ठरलं हे स्वतःहून विचारण्याची जबाबदारी नाहीये का तुझी? बरं ते नाही तर नाही, आम्ही इतके डेस्परेटली तुला कॉल करत होतो ते तरी रिसीव्ह करायचेस. मोनिका, दिस इज हाईट ऑफ इररिस्पॉन्सिबिलिटी. गीता काकीला सांगितलंस ना जानेवारी महिना? हो, म्हणजे चुकून बोलून गेले मी विक्रांत. झोपेत होते रे तेव्हा, त्याच्यामुळे. चुकून? मी तुझ्याशी जे त्रयस्थपणे वागतो ना, त्यामागे हे सुद्धा एक कारण आहे. आधी निष्काळजीपणे वागायचं आणि मग नंतर चुकून झालं असं म्हणून मोकळं व्हायचं. तुम्हा दोघींमध्ये काय डिस्कशन झालंय मला माहित नाहीये, पण गीता काकी आईसारखी नाहीये मोनिका, लक्षात ठेव. काही गोष्टी आई विसरते, नाही राहत तिच्या लक्षात, पण गीता काकी वेगळी आहे. विक्रांत, मी जितकं तुला वाचवायला जातो तितकंच तू बेजबाबदारपणे का वागतेस मोनिका? आता जर गीता काकीला संशय आला ना, तर त्याला फक्त तू आणि तूच जबाबदार असशील. गुड नाईट.